नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्व मध्ये स्वागत करते। मी आज आले साताऱ्याला आणि निमित्त आहे सन मराठीची एक नवीन मालिका येते हुकुमाची राणी आणि त्यातले सगळे सहकलाकार माझ्या सोबत आहेत। कसे आहात तुम्ही सगळे? छान। काय तुमचा तर फायनली प्रोजेक्ट लॉन्च होतोय आणि प्रेस कॉन्फरन्स आहे, सगळे आम्ही तुम्हाला भेटायला आलोय। कसं तुमचा माहोल कसा आहे? खूपच आनंद, खूप छान वाटतंय आम्हाला, सगळ्यांनाच आनंद होतोय। एवढी सगळी मंडळी आपण आलात आम्हाला भेटायला, छान वाटतंय। तुम्हाला काही बोलायचंय का? कारण आता पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्यांना भेटते, सो उत्सुक आहे की काय गप्पा होतील आणि कसं आपण एकमेकांशी गप्पा मारणार आहे। मी विक्रांत महाडिक ही व्यक्तिरेखा साकारतोय। म्हणजे जो इंद्रा आहे त्याच्या चुलत भावाचा रोल मी करतोय। सो थोडक्यात काय की आबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून विक्रांतने ही कंपनी उभी केली आहे किंवा त्या प्रवासामध्ये आहे आणि अचानक इंद्रा येतो आणि विक्रांतला असं वाटतं की त्याच्या हातातून सगळं जातं की काय, मग ते दोघांमध्ये जे काही होतं ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल। आणि 21 तारखेला ऑन एअर जाते शो, सो आम्ही पण खूप एक्सायटेड आहोत कारण इतके दिवस आम्ही एका वेगळ्याच जगात आहोत आणि दिवस रात्र आम्ही त्याच गोष्टीचा विचार करतो, ते काम करतो। तर आम्हाला खूप मजा येते कारण पर्सनल लाईफमध्ये सुद्धा एक खूप वेगळा एक्सपिरियन्स आम्हाला मिळतोय आणि आम्ही पण वाट पाहतो 21 तारखेला हा शो लॉन्च व्हायचा। ऍक्च्युली आम्ही पण वाट बघतोय। जेव्हा पहिल्यांदा प्रोजेक्ट लॉन्च झाला, एक ट्रेलर लॉन्च झाला, तेव्हा असं वाटलेलं काहीतरी वेगळी मालिका आहे कारण इंडस्ट्री दिसली आणि आता कळतं की ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये सगळं शूट होतोय। सो तुम्ही त्यासोबत असं रिलेट करता का काही गोष्टी किंवा जे बाकी हे असतात कामगार असतात त्यांना तुम्ही भेटलायत का? ॲब्सोल्युटली। ॲक्च्युली म्हणजे आता प्रोमो आपण सगळ्यांनी खरं पाहिलं की ज्याच्यात सगळे कामगार वगैरे दिसत आहेत। आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला ॲक्च्युली फॅक्टरीतून शूट करायचं आहे, पण इथे आल्यानंतर तुम्ही पाहिलं की ॲक्च्युली फॅक्टरी आहे। सो त्यात काही कामगार, काही ऑफकोर्स ज्युनियर आर्टिस्ट आहेत सगळे, पण ते आम्हाला जवळून पाहायला मिळत आहे। तर ती एक वेगळीच मजा आहे कारण त्यांच्या वेळेनुसार आम्हाला आमची वेळ मॅनेज करून शूट करावं लागते। सो ती एक वेगळी मजा आहे। अच्छा, तुम्ही त्यांच्या वेळेनुसार सगळं मॅनेज करताय। तुम्ही तुमच्या कॅरेक्टरबद्दल काय बोलाल? मी याच्यामध्ये उर्मिला महाडिक करते, म्हणजे विक्रांतची बायको करते। आणि उर्मिला ही खूप सरळ आणि साधी आहे। तिला खूप साऱ्या गोष्टी अचीव करायच्यात, पण तिच्यामध्ये जर कोणी आलं तर ती त्याला किंवा तिला सोडणार नाही हे तिचं ठरलेलं आहे। ती क्लिअर आहे, ती कोणाच्या आधात मदत नाही, पण तिच्या आधात मदत कोणी आलं तर ती सोडणार नाही। आणि ती स्वतः राणी आहे आणि तिचा नवरा म्हणजे हुकमाचा राजा आहे। असंच दोघांचं कॅरेक्टर आहे यामध्ये। ओके, म्हणजे तुम्ही दोघं एकदम जोडी काय म्हणतात, तोडीलाच जोड तशा टाईपचे आहात तुम्ही दोघं, म्हणजे तोडीच तोड आहे। आणि जर इंद्रा तुमच्या मध्ये आला तर तुम्ही काही खरं नाहीये त्याचं असं। चांगल्याच पण वाईटच। इंद्रा किंवा कोणीही मध्ये येऊ दे, आम्हाला जे हवंय ते आम्ही मिळवणार। मग तिथे आबा आले तरी चालतील किंवा इंद्रा आला तरी चालेल, पण आम्हाला ते हवंय। अरे बापरे, म्हणजे बघायला मजा येणार आहे मग। मजा येते। आणि आमची ही नवीन मालिका हुकुमाची राणी ही आपल्या सन मराठीवरती 21 एप्रिलला येतीये, टेलिकास्ट होतीये संध्याकाळी 7 वाजता। सगळ्यांनी बघा आणि खूप छान मालिका आहे, तर प्रेक्षकांना मजा येणार खूप मजा येणार आहे बघायला। येस। तुम्ही काय सांगाल, कारण तुम्ही राणीचे आई वडील आहात, तर तुम्ही आता राणी परत कामगार म्हणून काम करायला जाणार आहे, सो तुम्ही त्याच्याबद्दल तिला कसं सपोर्ट करताय किंवा तुम्हाला ती काम करते ते वाईट वाटते की चांगलं वाटते? काय तुमच्या मनातल्या भावना आहेत? नाही, राणी काम करते ते तिच्यासाठी माझा फेवर तर अगदी पॉझिटिव्हच आहे पहिल्यापासून। म्हणजे तिला शिकवायला करायला मी नेहमी मदत करायला, परंतु माझ्या मिसेसकडनं थोडंसं तिला अपोज होत आला होता कारण ती आजारी आहे, तिच्याकडे तिच्या बऱ्याचशा काही वेदना आहेत आणि तिला असं वाटतं की माझ्या मुलीचं लग्न व्हावं आणि जे आमच्या घरात नाही दिलं ते तिला तिकडे मिळावं, म्हणून ती कदाचित तिच्या त्या भावना असतील। परंतु माझ्याकडनं तर टोटल तिला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे की बाबा तू शिक, मोठी हो, तिला कुठेतरी तिच्या पायात स्टँड झाली पाहिजे ती, अशा पद्धतीचंच माझं नेचर आहे। पण या सिरियलमध्ये माझं नाव अशोक कापसे म्हणून आहे, परंतु मला या सिरियलमध्ये अगदी आबासाहेबांपासून अगदी माझी राणीपर्यंत मला सगळे बुवा नावानेच हाक मारतात। म्हणजे आता नवीन कळलंय की ह्यांना बुवा म्हणून हाक मारतात, ना तर आई वडीलच झालं असतं। तुम्हाला काही वेगळं नाव आहे की तुम्हाला फक्त आईच? आईच नाव आहे आणि कॅरेक्टरचं नाव सुरेखा कापसे आहे। आणि जसं की आत्ताच यांनी सांगितलं की राणी आणि तिच्या वडिलांचं एक वेगळं कनेक्शन आहे, कारण की त्या दोघांना पण लोकांची मदत करायला आवडतं, भले स्वतः अडचणीत येतील पण दुसऱ्यांची मदत करणं सोडणार नाहीत। आणि माझं तेच म्हणणं आहे की ठीक आहे, मदत करा, पण आधी आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ देत। म्हणजे ती म्हण आहे ना की आधी पोटोबा आणि मग विठोबा, असं माझं म्हणणं आहे। पण या दोघा बापलेकांचं आधी विठोबा आणि मग पोटोबा, म्हणजे कधी कधी घरात जेवायला नसेल स्वतःच्या, पण जे काही आहे ते उरलेलं पण ते दुसऱ्यांना देऊन टाकतील, एवढी परोपकारी वृत्ती आहे तिच्या वडिलांची पण। आणि राणी बाय डिफॉल्ट वडिलांवरच गेली, वडिलांच्याच विचारांना ती फॉलो करते।
सो ती सतत दुसऱ्यांसाठी काही ना काहीतरी करत असते आणि हे सगळ्यात जास्त माझ्या रागाचं कारण आहे. सो मी अशी खूप चिडचिडी, वैतागलेली, खूप सारी ऑपरेशन्स झालेत माझे, मला खूप सारे त्रास आहेत, सांधेवात आहे, कमरेचं दुखणं आहे आणि ह्या सगळ्यात मी घरात अगदी म्हणजे झोपून आहे, मला फार काही काम होत नाही किंवा सतत कोणीतरी लागतं मदतीला आणि मग अशा सिच्युएशनला राणीनी मला बघणं किंवा माझी सेवा करायचं सोडून ती सतत दुसऱ्यांसाठी काहीतरी करत असते आणि मग नवीन नवीन काहीतरी उपद्व्याप होत राहतात की जे मग माझ्यापर्यंत आले की मग माझी खूप चिडचिड होते तिच्यावर. माझं एकच म्हणणं आहे की जसं परंपरेनुसार आलंय चालत की बाबा मुलगी शिकली, वयात आली की तिचं वेळच्या वेळी लग्न व्हावं आणि जी सगळ्या आई वडिलांची इच्छा असते, स्पेशली आयांची, की माझ्या वाट्याला जे आलंय, मी जे भोगतीये किंवा मला जे नाही मिळालेलं माझ्या आयुष्यामध्ये, मी म्हणून टिकले ह्या घरात वगैरे वगैरे, ते सगळ्या भावना आहेत माझ्या. पण माझ्या मुलीला चांगलं सासर मिळावं, तिने सुखात राहावं अशी भावना माझी आहे. पण हे दोघं आपले कायम त्या भावनेला सुरुंग लावतात आणि मग माझी खूप चिडचिड तडतड आहे असं. आणि त्यातनं नेहमी नेहमी वाद होत राहतात. म्हणजे मी हे दोघं एका बाजूला आहेत आणि मग मी त्यांच्या प्रॉपर अपोजिट आहे, दोघांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. एक कळलंय की आई आणि मुलगी एका साईडला आणि सॉरी वडील आणि मुलगी एका साईडला आणि आई एका साईडला आणि टशन भारी जी ऍक्च्युअल घरामध्ये होते ती टशन इथे बघायला मिळणार आहे. आमच्या घरामध्ये राणीच हुकमाची राणी आहे. बरोबर आहे, कारण तिचा ऍक्च्युअली बघितलं ऑरा तसाच आहे, ट्रेलर मध्ये पण बघितलं तिचे जे बोलण्याची स्टाईल आहे, सो ती हुकुमाची नाणी टाईपच आहे. आता आपण ह्यांच्याकडे येऊया, ज्या काकी आहेत ज्यांनी घरातला सगळा सांभाळ केला आहे आणि ज्या आईसारखं सगळ्यांवरती प्रेम करतात, त्यांना काय म्हणायचं आता? तर मी रत्नाची भूमिका करते. तर मला मुलांमुळे सगळेजण रत्ना काकीच म्हणतात. साधी सरळ बाई आहे, तिचं तिच्या कुटुंबावरती, तिच्या मुलांवरती खूप प्रेम आहे. तशा माझ्या जावेची 2 मुलं आणि माझी 2 मुलं, पण तिच्यासाठी ती 2 वेगवेगळी नाही आहेत. ती 4ही मुलं तिचीच आहेत. माझा मोठा मुलगा अतिशय महत्त्वाकांक्षी, पण तरी सुद्धा तिचं त्याच्यावरही तितकंच प्रेम आहे आणि इंद्रावरही तितकंच प्रेम आहे. तिला एवढंच माहिती आहे की माझं कुटुंब आणि माझी सगळी मुलं हे सगळे आनंदात राहिले पाहिजेत, सुखी राहिले पाहिजे, बस. बाकी तिला दुनियादारीशी काही देणे घेणे नसतंय. आबांविषयी प्रचंड आदर तिला, म्हणजे ते धाकटे जरी असले तरी त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि घराविषयी प्रेम. अशी साधी सरळ अशी ही रत्ना आहे. खूप एकदम बोलण्यामध्ये पण असं साधेपण आहे, म्हणजे असं वाटत ऍक्च्युली कॅरेक्टरला जोडून येते. ते मी बघितलं तर प्रत्येकाचं कॅरेक्टर तसं आहे, प्रत्येकाच्या बोलण्याची स्टाईल सेमच आहे की कॅरेक्टरला जोडूनच तुम्ही तसे वागता इथे सुद्धा, त्या इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा. त्यामुळे बोलायला वेगळी एक म्हणतात ना वेगळी भूमिका येते किंवा एकदम मजा येते की हा कॅरेक्टरशी आपण संवाद साधतो, ना की त्या कलाकाराशी, त्या पर्सनल माणसाशी. तुम्ही काय सांगाल तुमच्या कॅरेक्टर बाबत? मी ह्या हुकुमाच्या राणीमध्ये सिरियलमध्ये अजित नावाचं कॅरेक्टर करतो. म्हणजे अजित असं कॅरेक्टर आहे की तो शोध लावण्यात बिझी आहे. ओके. म्हणजे आता ते शोध कशाचे लावतोय, काय लावतोय, तुम्ही ते सिरियलमध्ये बघा. पण शोध असे लावतोय की ते म्हणजे शोध माझे फेल होतात, ओके. पण ते कधीतरी मला त्यात यश येईल आणि ते येणार नक्की. तर तुम्ही 21 एप्रिलपासून तुम्ही सिरियल पहा आणि कळेलच तुम्हाला. खूप मजेशीर माझा कॅरेक्टर हा मुलगा सुद्धा खूप मोठा यशस्वी उद्योजक होणार आहे. आणि सून आणि सुनेची तिची सगळी स्वप्न साकार व्हावीत अशी ती सासू नेहमी प्रयत्न करत असते आणि इच्छा व्यक्त. तिच्याविषयी खूप प्रचंड प्रेम आहे. तो हा बाई तुला जसं हवं हा कर. अशी सून पहिल्या दिवसापासून म्हणते तू आमच्या गटात ये, आणि एक दिवस मी भाग पाडणार आहे, ती आमच्या गटात येणार आहे. स्क्रीन प्ले सांगतेस का आम्हाला? अजिबात नाही, हे मी ठरवलंय, हे मी ठरवलंय. तिला कसं 4ही लेकरं सारखी, तर तिला कुठेतरी असं वाटतं ना की तुम्हाला आमच्याविषयीच फक्त जास्त वाटू द्या, माझ्याविषयी माझ्या नवऱ्याविषयी जास्त प्रेम असू द्या. पण तिचं म्हणणं असं नाही, ही सगळी मुलं मला एक सारखी आहे. आणि माझं असं आहे की मला कोणाशीच काही घेणं देणं नाही. म्हणजे ऐन वेळेला मला काही अचीव करायचंय आणि विक्रांत मध्ये आला तर ती विक्रांतला सुद्धा बाजूला सारेल. हे काहीतरी नवीन ऐकायला मिळालंय, जाऊ दे आता. न्यू टू मी ॲज वेल. माझ्यासाठी सगळे चांगले आहेत, सगळ्यांचा लाडका आहे मी. म्हणजे कोणाचंही माझ्यासोबत वाईट नाही, माझं पण कोणासोबत वाईट नाही आहे. सगळे माझ्यासाठी सेमच आहेत. हो हो हो. आता आपल्यासोबत ना एक मित्र आहे खास राणीचा, आणि एक प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक चांगला मित्र असतो, तो म्हणजे तिच्या लाईफ मधला हा मित्र आहे. तर आपण जाणूया त्याच्या मनात काय आहे. बरोबर. मी म्हणजे याच्यात माझं नाव गोट्या आहे आणि राणी बरोबर मी लहानपणापासून आहे. यांच्या घरी पण मी सारखा पडीक असतो, ह्या माझ्यावर चिडचिड करत असतात, पण
राणी बरोबर म्हणजे आमचं खूपच सगळे कांड जी करत असते, सगळ्यांना नडत असते, हम्म. त्याच्यात बरोबर असतं. म्हणजे ते बाईने बोला करणे का तो करणे का ना, तसं आहे. ती बोलली अरे हे करायचं ते करायचं. तो माझा हेल्पिंग हँड आहे. म्हणजे राणी माझं काही ऐकत नाही बऱ्याचदा वडिलांचं, आणि तिचं इतकं मेटगुताड आहे की मी तिची कंप्लेंट वडिलांकडे पण नाही करू शकत. पण अशा वेळेला गोट्या माझा खूप हेल्पिंग हँड आहे की मला घरकामात पण तो मदत करतो. माझी राणीबद्दलची चिडचिड पण तो ऐकतो. कधी वेळप्रसंगी तो शिव्या पण खातो माझ्या 4. पण जेव्हा मला गरज आहे त्यावेळेला मात्र सगळ्यात पहिली हाक मी गोट्यालाच मारते. असं त्याचं खूप छान कॅरेक्टर आहे. तो अनाथ आहे ऍक्च्युली, त्यामुळे तो आमच्याच घरात आहे. तर तो मला जशी राणी आहे माझी मुलगी, तसंच तो मला मुलासारखाच आहे. आणि तो असा मी भेदभाव करत नाही त्यांच्यात की हा बाहेरचा आहे किंवा असं. तर आमचं दोघांचं पण तसं बॉन्डिंग खूप छान आहे. म्हणजे राग पण आहे कारण तो राणीला खूप सपोर्ट करतो म्हणून तिला त्यांनी 4 चांगल्या गोष्टी शिकवाव्यात, तिचा कान पकडावा, कारण की तो तिच्या खूप जवळ आहे, तिच्या मनाच्या, तिच्या सगळ्याच गोष्टींमध्ये तो क्राईम पार्टनर आहेच तिच्या प्रत्येक कांड करण्यामध्ये. म्हणजे ज्याला आपण आता माझ्या दृष्टीनं ते क्राईम आहेत, कांड आहे, पण ऍक्च्युली जेव्हा तुम्ही समोरून बघाल तेव्हा असं वाटेल की हा की ती खूप माणुसकीचे रूल्स फॉलो करतीये किंवा असंच असलं पाहिजे व्यक्तिमत्वानं. तर तो तिला हेल्प करतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये. ती एकटी काही नाही करत, ह्या दोघांची टीम आहे. सो मी त्याच्यावरून चिडते पण त्याच्यावर तितकीच. पण जेव्हा राणीला काही 4 शब्द सुनवायचे, तिला काही चांगल्या गोष्टी शिकवायच्या, तेव्हा पण मी आधाराला याच्याकडेच बघते, गोट्याकडे. पण कळतंय का तुला, तुझी तारीफ होते इथे? एवढं कोणती मुलीची आई एवढी तारीफ नाही करत कोणत्या मुलाची, बघ. मीच ते तसं भासवून देतो की सगळं मी सांगतोय तिला ऐकतोय. आम्ही दोघं मिळून आमचं चालू असतं काहीतरी बाहेर. पण भारी आहे, म्हणजे कुठली आई असं तारीफ नाही करत तिच्या मित्राची, मुलीच्या मित्राची. ते निखळ आहे, कारण की तो न कळते वयापासून आमच्या घरात आहे. म्हणजे जेवायला पण आहे तो, कधी कधी झोपायला पण आहे, राहायला पण आहे. किंवा राणी समजा काही कारणाने बाहेर असेल तर तो राणी सोबत पण आहे. ओके. सो माझ्यासाठी तो राणीपेक्षा कदाचित माझ्या जवळचा असू शकतो की मी ह्याच्याकडे राणीच्या पण 4 गोष्टी तक्रार वजा याला सांगू शकते. इतकं निखळ आहे. त्यामुळे माझ्या नजरेत त्यांचं दोघांचंही नातं निर्मळ आहे. मला माहिती आहे की ते अगदी बहीण-भाऊ नसले तरी मित्रापेक्षा त्यांचं नातं खूप वेगळ्या पातळीवरचं आणि चांगलं. सो नजरेमध्ये असं काही हे नाहीये की ती मुलगी आहे आणि तो मुलगा आहे आणि त्यांना वेगळं ठेवलं पाहिजे किंवा असं काही नाहीये विचार. म्हणजे तो विचारच नाहीये डोक्यात. मी एक असं महत्वाचं आहे की जेव्हा कास्ट फायनल झाली की आता तुम्ही हे कॅरेक्टर करणार आहात, पण त्याच्या आधीची एक वेगळी प्रोसेस असते की हे म्हणा, कॉस्ट्युम्स म्हणा, कॅरेक्टर म्हणा, डायलॉग्स, डायरेक्ट लुक टेस्ट सगळं असतं. तर तेव्हा तुमच्या मनात असं आलं होतं का की नाही मला ही आता मिळणारच आहे सिरियल, असं काही झालं होतं का की हे होतं की नाही आता काहीतरी गडबड होते, माझ्या हातून हे जाणार आहे? ॲक्च्युली मला असं नव्हतं वाटलं, कारण म्हणजे आता मी इथे आल्यानंतर मला कळलं की मी शेवटचा कलाकार आहे जो टीममध्ये इन झालो आहे. सो मी याच्यामध्ये अँटागोनिस्ट करतोय. तर ॲक्च्युली सगळ्यांचे लुक टेस्ट आणि सगळ्यांचंच झालं होतं. सो राईट फ्रॉम ऑडिशन्स, लुक टेस्ट, कॉस्ट्युम सगळंच झालं होतं. सो मी शेवटचा आर्टिस्ट होतो ज्याचं हे सगळं राहिलं होतं. सो मी इथे आल्यानंतर मला कळलं की हां ओके हे मीच करतो आहे. म्हणजे गट फिलिंग होतंच माझं, पण आल्यानंतर ते रजिस्टर झालं की ओके हे मीच करतो आहे. सो तसं काय माझ्यासाठी फार मोठी प्रोसेस नव्हती. म्हणजे ती खूप कमी वेळेमध्ये खूप मोठी प्रोसेस होती थोडीशी. पण मजा आली मला. कारण ॲक्च्युली काय झालं की आमचे जे दिग्दर्शक आहेत आशुतोष बाविस्कर, अर्थात ते डिरेक्ट करतायत हे मला कळलं होतं. त्याच्यामुळे एक ती इच्छा पण होती की या माणसासोबतही आपल्याला काम करायचं आहे. आणि श्वेताजींचं प्रोडक्शन आहे. सो सगळ्याच गोष्टी जरा जुळून पण येत होत्या आणि आपण त्याला काय म्हणतात थोडंसं आय डोंट नो त्याला मॅनिफेस्टेशन म्हणायचं की नाही, पण कुठेतरी सुप्त इच्छा असतात आपल्या मनामध्ये. तर काम करता करता आपण बऱ्याच बाकीच्या प्रोडक्शन्सबद्दल किंवा कलाकारांबद्दल किंवा मालिकांबद्दल, चॅनलबद्दल आपण ऐकत असतो. तर ते कुठेतरी असतं ना मनामध्ये एक सुप्त इच्छा असते की अरे यांच्यासोबत पण काम करायचं आपलं अजून बाकी आहे. तर ते समाव कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींमुळे जुळून आले आणि या चांगल्या टीमचा मी भाग झालो. सो थँक्यू एव्हरीवन आणि थँक्यू श्वेताजी आणि खांबे सर. मी जस्ट लेट मी इन. पण तू लास्टला सगळ्यात जॉईन झालाय, सो तुला सगळ्यांसोबतचा बॉन्ड कसा आहे? कारण आता जो लास्टला येतो ते थोडासा नर्वस असतो किंवा असं असतं अरे मला हे सामावून घेतील की नाही किंवा ह्यांना वेळ लागेल का असं. ॲब्सोल्युटली. असं काही झालं नाही. हा आला आणि सगळ्यांपेक्षा हा सगळ्यांशी गप्पा व्यवस्थित मारतो, सगळीकडे बॅलन्स व्यवस्थित करतो. मागून येऊन तो सगळ्यांबरोबर व्यवस्थित कनेक्ट आहे. ओके. नाही, तू जो प्रश्न विचारला तो साहजिकच आहे, ते नैसर्गिक आहे, होतंच. सो मी असं नाही म्हणत की अरे मी आलो आणि छान मस्त सगळ्यांशी आलो. अर्थात ती एनर्जी असते सगळ्यांची. वर्कशॉपला आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग झालं. आशू सरांनी आमच्याकडून खूप काही गोष्टी करून घेतल्या जेणेकरून आमचं सगळ्यांचं बॉन्डिंग झालं. आणि दुधात केशर आपण जे काय म्हणतो तर आम्ही सगळे एकत्रच राहतो. त्याच्यामुळे म्हणजे सेट व्यतिरिक्त आमचं सगळ्यांचं कनेक्शन खूप चांगलं होतं.
छान आहे. तुझं काय होतं? ॲक्च्युली वज्र प्रोडक्शनला काम करायचं ही एक छान फिलिंग आधीपासूनची आहेच आहे. श्वेता मॅम, आशू सर, खांबे सर म्हटल्यानंतर एक ते होतं. मी खूप आधी ऑडिशन दिलं होतं. बऱ्यापैकी आधी महिनाभर वगैरे असं ऑडिशन दिलं होतं मी. त्यानंतर असं झालं होतं की मग काय पुढे प्रोसेस काय होतीये, काय होतीये? त्या प्रोसेसमधून मी ॲक्च्युली गेले. फोन नाही आला अजून. कॅरेक्टर तर खूप छान आहे, आपल्याला हे करायचंय. पण मग स्वामींच्या कृपेनं त्या गोष्टी खूप छान छान घडत गेल्या. मला फोन आला की तुम्ही ऑडिशनसाठी म्हणजे जे आधी मी पाठवलं होतं ते त्यांना आवडलं. त्यानंतर पुन्हा मला ऑडिशनसाठी साताऱ्यामध्ये बोलावलं. ते ऑडिशन झालं आणि मग नंतर डायरेक्ट चॅनलच्या लुक टेस्टसाठी मला बोलावलं. मग तिथे गेल्यानंतर मला म्हटलं येस, आपलं Final. फायनल झालेलं आहे. आणि जे कॅरेक्टर मी ॲक्च्युली इतके वर्ष शोधत होते ते मला उर्मिलाच्या रूपानं वज्र प्रोडक्शननी भेट म्हणून दिलेलं आहे. छान वाटतंय. टचवूड ते तुला जे पाहिजे होतं ते मिळालं, हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण लगेच कोणाला लगेच मिळत नाही जे पाहिजे ते कॅरेक्टर. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. मी आत्तापर्यंत फिल्मच केल्या होत्या. मला सिरियल करायची होती आणि वज्राचीच करायची होती, कारण बरेच 2-3 सिरियल करता मी ट्राय केला होता याच्या मागे. परंतु कुठेतरी थोडंसं 19-20 झालं होतं. परंतु जेव्हा मी याचं ऑडिशन पाठवलं आणि मला इकडून कॉल आला की बऱ्यापैकी तुमचं फायनल होतं, डेट्स आहेत का? तर हातातले 2 सिनेमे सोडून दिले अरे बापरे. आणि हे फायनल केलं. म्हणजे सिरियलसाठी तुम्ही अक्षरशः सिनेमे सोडले. लोक सिनेमासाठी सिरियल नाही, मला सोडतात. सिरियल करायची होती. एक तरी सिरियल करायची असं ठरलं होतं माझं. सिनेमे भरपूर केलेले आहेत मी. पण सिरियलसाठी मी थांबलो होतो की मला वज्राची एक सिरियल करायची. फायनली सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतात. कारण वज्रसोबत काम करायचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कारण त्याला सिरियल्स खूप चालतात, प्रेम मिळतं प्रेक्षकांचं त्यांना. पण वज्र प्रोडक्शन असं आहे की एक कुटुंबाप्रमाणे सगळ्या आर्टिस्टला बांधून ठेवतं. असं हे वज्रची एक खासियत आहे. त्यामुळे वज्र बरोबर काम करायला सगळ्याच आर्टिस्टला मजा येते. येस, नक्की. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते ते सगळं आनंद. मी वज्रच्या ऑलमोस्ट सगळ्या सिरियलमध्ये आहे. त्यांचं हिंदीचं पण एक सिरियल होती स्टार प्लसला, त्याच्यामध्ये पण मी काम केलं. तर म्हणजे वज्र माझं फेवरेट प्रोडक्शन आहे आणि वज्रची मी पण थोडीशी फेवरेट आर्टिस्ट आहे. पण आत्तापर्यंत मी जे रोल केलेत आधीच्या सिरियल्समध्ये, तर ते माझ्या स्वभावाशी थोडेसे मिळते जुळते होते. म्हणजे त्याच्यामध्ये मला खूप वेगळं काही करावं लागलं नाही. की साधारण आपले विचार असतात, आपण एका साच्यामध्ये वागत असतो, बोलत असतो. तर मला तेच थोडंसं त्या कॅरेक्टरला थोडंसं त्याचा एक तडका देऊन ते करता आलं. तर थोडंसं सोपं गेलं होतं माझ्यासाठी सगळं. पण आता या सिरियलमध्ये मी जे कॅरेक्टर करते ते म्हणजे खूप सोशिक, खूप गांजलेली, त्रासलेली, पिचलेली अशी बाई आहे की जिच्याकडे पैसेच नाहीये. तिच्या घरात सतत सगळ्या गोष्टींचा अभाव आहे आणि ती सतत सगळ्या गोष्टींना घाबरते. म्हणजे एक अशा आपल्या भारतामध्ये 80% स्त्रिया अशा असतात. प्रत्येक फॅमिलीमध्ये अशी एक बाई असते की जी संकटांना घाबरते, वाईट गोष्टींना घाबरते, लोकांशी भांडायला घाबरते, कुणी आपल्यावर काही आळ आणू नये, कुणी आपल्याशी भांडायला येऊ नये, या गोष्टीसाठी पण घाबरते. तर अशी ही आई आहे आणि ही माझ्या म्हणजे भक्तीच्या 360 डिग्रीमध्ये, म्हणजे भक्तीचं तोंड इकडं असेल आणि या सुरेखा कापसाचं तोंड इकडे. सिरियसली जमीन आसमानचा फरक आहे. सो आणि जेव्हा कॅरेक्टरचं हे चालू होतं ऑडिशन्स वगैरे, तर मी दिली होती ऑडिशन, मला मागितली होती त्यामुळे आईच्या कॅरेक्टरसाठी. पण त्यांनी जे कॅरेक्टरिस्टिक सांगितले होते या कॅरेक्टरचे, सो मी आधीच ठरवलेलं की मला नाही मिळणार हे कॅरेक्टर करायला, कारण की मी नाही अशी, किंवा कदाचित. आणि असं असतं ना, आपला जो स्वभाव आहे किंवा काय तो उतरतो आपल्या अभिनयामध्ये, जरी आपण ऑडिशन पर्टिक्युलर कॅरेक्टरची देत असू तरी. तर तो जो सोशिकपणा तुम्हाला हवा आहे तो माझ्या चेहऱ्यावरच नाहीये. तर मला असं वाटलं होतं की नाही होणार आहे माझं याच्यासाठी कास्टिंग. पण पुन्हा त्यांनी रिपीट अजून 2-3 वेळा ऑडिशन्स घेतल्या आणि जेव्हा फायनल झालं त्या क्षणाला, म्हणजे लुक टेस्टला वगैरे जेव्हा त्यांनी बोलवलं, तेव्हा मला कळलं की आता हे शिवधनुष्य आहे, जे आपल्याला सिरियल सुरू व्हायच्या आधीपासून संपेपर्यंत पेलावं लागणार आहे. कारण की आपण जे नाही आहोत ते दाखवायचंय मला. आणि त्याच्यानंतर असं झालंय की हा सुरेखाचा वेगळाच प्रवास सुरू झाला. म्हणजे सीनमध्ये पण सेटवर आता आमचं सुरू झालंय शूट, तर ती स्क्रिप्ट घेऊन मी जोपर्यंत मला असं वाटत नाही की सुरेखा कशी रिॲक्ट होईल, भक्ती कशी रिॲक्ट होईल, हे आपण पटकन इमॅजिन करू शकतो. पण या स्टेजला तिची आई कशी रिॲक्ट होईल, किंवा खरोखर तशी बाई असेल त्या सगळ्या गोष्टींमध्ये असणारी, तर ती काय बोलेल, ती कुठले एक्सप्रेशन चेहऱ्यावर आणेल, हा विचार, म्हणजे हे सतत माझं मेंदूशी माझं भांडण चालू असतं की काय करायचं आपल्याला किंवा काय केलं पाहिजे. सो मला असं वाटतं की खूप मोठं चॅलेंज आहे माझ्यासाठी हा रोल म्हणजे. आणि ऑब्व्हियसली मी जसं म्हणाले की वज्राच्या ऑलमोस्ट सगळ्या सिरियलमध्ये मी आहे, तर इतकी मोठं कॅरेक्टर किंवा इतकी मोठी गोष्ट त्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवून मला दिलेली आहे, तर माझं पण ते कर्तव्य आहे की
श्वेता मॅडमच्या, खांबे सरांच्या आणि वज्र प्रोडक्शनच्या अपेक्षांवर खरं उतरलं पाहिजे. आणि मला आवडेल, म्हणजे हे जे मी नाहीये ते करायला मला फार आवडेल. मजा येईल. ऍक्च्युली काहीतरी स्पार्क असेल, तो दिसला असेल म्हणून दिलं असेल कॅरेक्टर. उगाच म्हणतात असं देणार नाही, पण एक असेल काय तुमच्याकडे तो पॉइंट की तुम्ही करू शकता त्या आईचं कॅरेक्टर म्हणून दिलं असेल. ऑल द बेस्ट तुम्हालाही. तुम्ही काय सांगाल? तू जे बोललीस ना की ऑडिशन दिल्यानंतर आपलं होतंय की नाही होतंय, तसं होतं. हो. म्हणजे मी ज्यावेळेस ऑडिशन पाठवलं ना की त्यावेळेस 15 दिवस 10 दिवस असेच गेले. मला कॉल नाही, मेसेज नाही, काय नाही. मी बोललो की यार माझं काय होत नाही. मग मला वाटलं की बाबा आपल्यापेक्षा कोणतरी दुसरं ॲक्टर येतंय की चांगली ॲक्टिंग करते, आपल्यात काय कमी आहे असं वाटतं आपल्याला. पण ॲक्च्युली फायनली कॉल आला मला. आणि जोपर्यंत मी तिथे लुक टेस्टसाठी जात नाही तोपर्यंत मी कन्फर्म मी स्वतःला केलं नव्हतं की बाबा आपण हे कॅरेक्टर अजित करतोय. पण लुक टेस्ट माझा चॅनेलकडून झाला, प्रोडक्शनकडून झाला. त्यावेळेस मी म्हटलं की बाबा आपल्याला मिळालंय कॅरेक्टर. आणि ते आता खूप चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी की असं वेगळंच अनोखंच कॅरेक्टर आहे की ते मला गॅजेट खूप म्हणजे ॲडिक्टेड आहेत. आता तू मगाशी बोलला होता मी सांगणार नाही शोध कशाचा लावतो आणि तू स्वतः सांग. मला गॅजेट हे कशाचं आहे मी सांगितलेलं नाही. म्हणजे मला असं सतत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वगैरे मला खूप जास्त आवडतात. बस बस आता बोलणार नाही का? आता लॉक केलं. सिरियल आल्यावर. तो जसं म्हणाला की फर्स्ट डेला आम्ही सगळेजण वर्कशॉपला होतो, तर त्या दिवशी असं झालं होतं की हा जसं म्हणाला की हा फार लेट कास्ट झाला किंवा हा डायरेक्ट इन होता, त्यामुळे त्याच्यावरती ते प्रेशर नव्हतं. त्या दिवशी पहिल्या दिवशी ज्यावेळेला आम्ही लुक टेस्ट सुरू होतं त्या दिवशी माझा नवराच नव्हता आणि मी सगळीकडे शोधत होते की अरे माझा जोडीदार कुठे. आणि मी खूप असं हळू आवाजात त्याला विचारलं, एकतर लहान वाटला वयानं. आणि मग मी असं झालं की तू माझ्या नवऱ्याचं कॅरेक्टर करतोयस का? नाही म्हटलं नवराच नाही माझा. मग दुसऱ्या दिवशी हा विक्रांत आला होता. ओके, फायनली तिला त्याचा नवरा भेटला. तुम्ही काय सांगाल? त्या लुक टेस्टच्या एक झाकूक असते की आपल्याला मिळणार आहे की नाही त्याची. नक्कीच. पण माझी सुरुवातच वज्रकडून झालेली आहे सुरुवातीपासूनच. आणि याच्या अगोदरही 1-2 वेळा असं झालं की होता ते राहिलं. आणि यावेळेस पण आता असं वाटत होतं की काय माहिती आपण तिथपर्यंत पोहोचतोय की नाही. पण शेवटी एक असं असतं ना आपल्या मनामध्ये की नाही हे होणार आहे. ते मला वाटत होतं की ह्या वेळेस की नाही हे होणार आणि तेच झालं. आणि खास करून मी वज्रबरोबर पुन्हा एकदा काम करते तर प्रचंड आनंद आहे मला त्याचा. आणि तो प्रवास तर असतोच ना, प्रत्येकाचाच आहे. लुक टेस्टपासूनचा इथपर्यंतचा तो धाकधूक हा प्रत्येकाला असतं. किती जरी गॅरंटी असली तरी ती धाकधूक असते की होईल नाही होईल. पण मला एक होतं मात्र की नाही होणार आणि तेच झालं. आणि त्याचा मला खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा वज्रबरोबर, श्वेता मॅम बरोबर काम करते. आणि ही सगळी टीम, ही जी नवीन टीम आहे ती खूप छान मिळालेली आहे. त्यामुळं तो आनंद आहे. ती तुमची ऍक्च्युली पॉझिटिव्हिटी होती की ती तुम्हाला मिळालं आणि ते फायनली असं झालं की नाही बाबा आता ओके आम्ही डन, मी तिकडे जाणार आहे, शूट करणार आहे. तू काय सांगशील? सेम म्हणजे वज्र बरोबर काम करायला सगळ्यांनाच आवडत. त्यात मी आहे साताऱ्याचा, मग मला साताऱ्याच्या तर सगळ्याच कलाकारांना काम करायचं असतं वज्र बरोबर. सो त्याच्यामुळे मी ऑडिशन दिली आणि आय गेस माझं झालं असावं लगेच. सो मी लगेचच मला लुक टेस्ट आणि ह्याला बोलवलं. पण खूप मजा आली, सगळी लोक मिळाली आणि श्वेता मॅमनी एवढा विश्वास ठेवला. सन मराठीने एक संधी दिली आणि हे करायला मिळतं याचा खूप भारी वाटतं. आता ते अजून कसं फुलवत नेऊ त्याचा एक डोक्यात आहे, पण आत्ता जे आहे ते खूप मजा येते आणि खूप भारी वाटते. चांगलंय, सगळ्यांना काही ना काही मिळालंय. आणि आता त्याच्यासोबत मी आता ही दुसरी सिरियल येते ऍक्च्युली. याच्या आधीची जी सिरियल होती वज्राची चापी आमचे कलेक्टर, त्याचा ओपनिंग सीन होता आणि त्याच्यामध्ये तो होता माझ्यासोबत. तर त्याने ऍक्च्युली त्यावेळेला एकच सीन केला होता आणि मी त्याला त्यावेळेला पण म्हणाले की हा इतका गुणी अभिनय, तो अतिशय सुंदर अभिनय करतो. आणि त्यावेळेला त्यानं त्या एका सीन मध्ये पण इतकं छान कॅरेक्टर त्याने प्ले केलं. तर मी त्याला असं म्हणाले होते की अरे तू इतक्या छोट्या कॅरेक्टरसाठी का आलास, कारण की आता मग संपलंच होतं, एकच सीन होता. सो मी त्याला म्हणालेले की तुझं फ्युचर एकदम ब्राईट आहे, पण तुला खूप चांगलं काम मिळेल. आणि ते त्याला आता या वज्राच्या नेक्स्ट सिरियल मध्येच मिळालं आणि मी खूप खुश झाले पहिल्या दिवशी त्याला सेटवर बघून की त्याला फायनली ते त्याचं काम. माझ्यासाठी आता ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आता ही माझी तिसरी मालिका आहे सन मराठीची. त्यामुळं पुन्हा एकदा सन मराठीवर काम करताना मला खूप भारी वाटतंय. प्रत्येकाचं काही ना काही आहे. आपल्यासोबत आता एक लेट आली ती, पण ठीक आहे. कशी आहेस तू? खूप छान. काय सांगशील त्या कॅरेक्टर बद्दल? आणि मी दुसरा प्रश्न हा विचारला होता की लुक टेस्टच्या वेळी तुला अशी धाकधूक होती का, किंवा ऑडिशन दिल्यावर की बाबा हे मिळणार आहे की नाही असं झालं होतं का?
ॲक्च्युली अजिबात नव्हतं झालेलं, कारण मला फोन असाच आलेला की तुझं हिरोच्या बहिणीसाठी कास्टिंग झालंय ओके. आणि तू डायरेक्ट आता लुक टेस्टला ये. सो असं काहीच भीती वगैरे काहीच नव्हती. पण मी यासाठी खूप हॅपी होते की मी माझ्या रिअल लाईफमध्ये पण ब्लॉगर, इन्फ्लुएन्सर असे आहे. सो मला सिरियलमध्ये पण हेच करायला मिळणार आहे आणि मी सतत व्लॉग बनवतीये, रील्स बनवतीये, असंच माझं कॅरेक्टर आहे. सो मला वेगळी मेहनत नाही घ्यावी लागणार आहे या कॅरेक्टरसाठी. आणि एक प्रत्येकाचं घरामध्ये एक असतं, म्हणजे शेंडफळ असं म्हणतात, तर तशी मी या घरामध्ये आहे. सो लहानपणापासूनच मला मी अटेन्शन सीकर आहे. म्हणजे मला अटेन्शन द्या, मला असं खूप वाटतं, माझी तारीफ करा असं. सो मी ह्या घरामध्ये लहान असल्यामुळे मला खूप सारं प्रेम मिळणार आहे. सो ह्या गोष्टीमुळे मी खूप हॅप्पी आहे. आणि जसं तुम्ही बघितलं की इंद्रादादा हा खूप असा म्हणजे तेवढं तो बोलणारा आहे किंवा तो जास्त नाही बोलणार, शांत शांत असतो. पण माझं असं एक कॅरेक्टर आहे की मी त्याला काहीही बोलू शकते. म्हणजे मी त्याच्यासोबत मजा मस्ती करू शकते. म्हणजे अख्ख्या घरामध्ये मी खूप नाचू बागडू शकते, मी काहीही करू शकते. आणि आधीच्या सिरियलमध्ये असं होतं की मी मॅरिड होती, म्हणजे माझं लग्न झालं होतं. सो साडी वेअर करून मी खूप कंटाळले होते आणि आता मला खूप भारी भारी ड्रेस घालायला मिळणार आहे. सो मी खूप खुश आहे या गोष्टीसाठी तरी. बापरे, प्रत्येकाचा आनंद वेगळाच आहे इकडे. कोणाला तिने ऍक्च्युली नकळत तिला स्वतःला आम्हाला आवडून घ्यायला लावलंय. सो ऍक्च्युली ती आम्हा सगळ्यांची तशी आवडती आणि लाडकी आहेच, पण माहोल तीच करते. हो, माहोल करणारे प्रत्येक सेटवर कोणी ना कोणी असं, तर ही लहान मुलगी तुमच्या सेटवरती माहोल करणारी आहे. जाता जाता हुकुमाची राणीमध्ये काम करायला मिळतंय आणि आपण फायनली लॉन्च होतोय, तर त्यासाठी एक शब्द काय सांगाल तुम्ही? बापरे, विचार करा. ही सिरियल सन मराठीच्या सगळ्या सिरियलमध्ये हुकूम गाजवणार. एकच आहे, बाकीच्यांना काही सुचत नाहीये. मला एक असं वाटतंय की मालिकेचं नाव जरी हुकुमाची राणी ही असलं तरी तुम्हाला मालिका पाहता पाहता कळेल की हुकुमाची राणी कोण आहे. पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक हुकुमाची राणी असते. कोणाची ती आई असते, कोणाची आई असते, कोणाची बहीण असते, कोणाची मावशी असते, कोणाचं काही असतं. तर ते आपल्याला जरी वाटत असलं तरी त्यापेक्षा अजून खरंच आपल्या हुकुमाची राणी कोणी आहे का, हे मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने तोही शोधण्याचा प्रयत्न करावा. थोडं डीप आहे, बट मी थोडंसं त्या बाजूने पण रिलेट करतोय. तू काहीतरी वेगळं असं काहीतरी इशारा करत होती. मला खूप मज्जा येणार आहे. सो इतकंच भरपूर प्रेम द्या. आणि मला सुद्धा खूप छान वाटते की मी वज्रासोबत ही दुसरी सिरियल आहे आणि सन मराठीवर पहिली आहे. सो खूप छान वाटते मला. मी खूप हॅप्पी आहे, खूप म्हणजे खूपच हॅप्पी आहे. येस. अजून काही तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला प्रेक्षकांना सांगायच्या आहेत? जाता जाता एखादी नोट किंवा काहीतरी सांगायचं असेल तरी सांगू शकता. काही नाही, सनच्या जशा इतर मालिकांवर प्रेम करतात तसं येणार आहे आमच्या या मालिकेवर देखील प्रेम करा. कारण थोडीशी वेगळ्या धाटणीची मालिका असणार आहे, वेगळी कथा तुम्हाला बघायला मिळणार आहे. खूप काळानंतर मालक आणि कामगार यांच्यातली प्रेमकहाणी का काय ते माहीत नाही, पण ती एक कहाणी पाहायला मिळणार. थँक्यू. हा, बोलायचं. ही मालिका जेव्हा बघायला लोक सुरुवात करतील ना, तेव्हा प्रत्येकजण आपल्या घरामध्ये कोण हुकुमाची राणी ते शोधायला सुरुवात करेल. पण माझ्यासाठी ना माझ्यासाठी ही पहिलीच सिरियल आहे. मी पहिल्यांदा सिरियल करतोय. याच्या आधी सिरियल केलेत, पण वन डे कॅरेक्टर, 2 डे कॅरेक्टर असा थोडा ट्रॅक होता. पण हा लॉंग ट्रॅक मला पहिल्यांदाच. आणि वज्रसाठी भरपूर जण मरतात काम करायला, पण मला पहिल्याच ठोक्यात वज्रभर काम करायला मिळालं आणि ही माझी पहिली सिरियल मला मिळाली, हुकुमाची राणी. भारी, म्हणजे भारी वाटतंय मला. तुम्हाला सगळ्यांना ऑल ओके. हुकुमाची राणी ही तुम्हा सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास येत आहे 21 एप्रिल रोजी ठीक सायंकाळी 7 वाजता. लवकरच भेटूयात. येस. थँक्यू सो मच आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि गुड लक. थँक्यू. बाय बाय.